नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आईस्क्रीम, कुल्फी या सगळ्या थंडगार गोष्टींची आठवण येते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरच्या घरी तयार होणारी बाजारापेक्षाही भारी क्रीमी आणि चविष्ट अशी मलाईदार कुल्फी. तर आता ही कुल्फी बघा, मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर तुम्ही आता सुरुवातीला बघा ही कशी झाली आहे त्याचा एक व्हिडिओ क्लिप मी इथे टाकते आहे. खूप क्रीमी आणि जशी आपली बासुंदी रबडी जशी तयार होते ना, त्यासारखी चवीला लागते ही आणि घरच्या घरी एकदम हेल्दी टेस्टी अशी ही आईस्क्रीम तयार होते. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी ही कुल्हड कुल्फी आपल्याला एकदम लहानपणीची आठवण देते. अशा प्रकारे मी तुम्हाला बनवलेली आहे, ती दाखवते रेसिपी. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू घेतले एक वाटी बदाम घेतले छोटीशी वाटी आणि थोडेसे पिस्ता घेतले आणि त्यामध्येच मी 1 ते 1.5 चमचा कस्टर्ड पावडर टाकली आहे. नंतर मी छोटीशी वाटी साखर टाकली आहे आणि फ्लेवरसाठी मी इथे वेलची वापरली आहे. आणि हे सगळं आता मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. जास्त पण बारीक नाही केलं आहे, थोडं जाडसरच ठेवलं आहे, म्हणजे रवाळ इतकं, त्यापेक्षा जास्त नाही. आणि आता हे सगळं मी एका वाटीत काढून घेते मोठ्याशा. हे सगळं मिश्रण आपण वाटीत काढून घेतलं आहे. त्यामध्ये आता मी इथे पातेल्यात दूध गरम केलं आहे, म्हणजे कोमटपेक्षा जास्त गरम आहे थोडं. ते आता मी वाटीमध्ये ओतून घेतलं आहे आपल्या काजू बदाम त्या मिक्सरमध्ये. तर हे बघा, आता हे सगळं आपण भिजायला ठेवूया. 1 ते 2 तासासाठी सहज भिजतं ते. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं कुल्फीसाठी लागतं ते म्हणजे दूध. आता दूध मी इथे आधीच पातेल्यात छान गरम करून घेतलं होतं, उकळवून घेतलं होतं. तरी पुन्हा आता आपण कढईमध्ये त्याला काढून घेऊया. साधारणतः मी इथे 1 लिटर दूध घेतलं आहे. बघा तुम्ही आता कढईमध्ये हे आता सतत हलवत उकळून घेतलं आहे मी. सुरुवातीला बघा दूध अगदी पातळसर दिसतं आहे. ही कन्सिस्टन्सी चेक करण्याची पद्धत आहे, मी तुम्हाला हे पुढेही सांगेल. आता माझ्याकडे काजू बदामच्या पावडरमध्ये केसर टाकायचं राहिलं होतं, त्यामुळे आता मी उकळत्या दुधामध्येच टाकते. याने कलर आणि फ्लेवर खूप छान येतो. आता दूध उकळतं आहे. गॅस मंद असा किंवा मिडियम असा करून घ्यायचा, म्हणजे दूध उतू जात नाही. आणि आता इथे दूध उकळून थोडंसं 10 ते 20 मिनटं झाले, 15 मिनटं. त्यानंतर आता मी इथे वाटीमधलं मिश्रण त्यामध्ये ओतून घेतलं आहे आणि इथे जरा घाई करायची. मिश्रण ओतल्यानंतर लगेचच हलवत राहायचं दूध, नाहीतर मग त्याने सगळं गुठळ्या होतात. शक्यतो ही आपण पावडर भिजत घातली होती दुधामध्ये काजू बदामची, त्यामुळे इथं गुठळ्या शक्यतो होत नाही. परंतु भिजत घातल्यानंतर टेम्परेचर जरा कमी होतं आणि हे गार आणि गरम असं मिक्स झाल्यावर गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत ढवळत राहायचं. इथे बघा मी पुन्हा हळूवारपणे ढवळून घेते. गॅस फुल मिडियम असा करत मी सतत हलवत राहते याला. आणि बघा याला देखील उकळी आली. आता हे देखील थोडंसं आटून घेऊया. यालाच उकळी येत असताना आपण यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊया. या डेसिकेटेड कोकोनटमुळे कुल्फीला एक वेगळाच रिचनेस येतो. तुम्ही इथं ओलं खोबरं थोडं दुधामध्ये मिक्सरला फिरवून घेतलं आणि ते देखील टाकलं तरी ते खूप छान लागतं आणि याचा फ्लेवर खरंच खाताना सुद्धा जाणवतो. आता हे सगळं मिक्स करते मी आणि हे बघा हळूहळूपणे आपलं दूध इथं आटत चाललं आहे. बघा रबडीसारखं तयार होतं आहे अगदी, आणि बासुंदी रबडी जशी चवीला लागते तसं. आता इथं मी एक ट्रिक वापरली, तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी चेक करायची ती दाखवते. अधूनमधून असं थोडं उकळत गेलं आणि शक्यतो सतत हलवत राहायचं, नाहीतर मग इथे खाली लागेल. हे बघा अशी पळी उलटी करून त्यावर असं बोट फिरवते. जर ते पळीवरचं बोटाचं निशाण तसंच राहिलं तर समजायचं आपलं मिश्रण तयार झालं आहे, घट्ट झालं आहे. आणि आता मी तुम्हाला 2-3 वेळा चेक करून दाखवलं आहे. बघा घट्ट झालं आहे मिश्रण. हे आता आपण थंड करायला ठेवून देऊया. कमीत कमी अर्धा तास लागतो याला थंड होण्यासाठी बाहेरच. हे गरमागरम मिश्रण आपण आता सतत असं अधूनमधून हलवत 5-10 मिनिटांनी हलवत आता थंड करून घेऊया. हे सगळं मिश्रण तुम्ही बघा आटलं पण आहे, कमी पण झालं आहे थोडं, जेव्हा सुरुवातीला दूध होतं त्यापेक्षा. एवढ्या सगळ्या जिन्नस त्यामध्ये ॲड केले आहे तरी. आणि हे बघा हे नंतर आता आपण मोल्डमध्ये हे सगळं एक एक करून टाकून घेऊया. तर इथे महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण हे सगळे मोल्ड घेते त्याला थोडंसं तुपाचं बोट लावून घ्यायचं आहे, त्यामुळे निघायला इझिली निघतात.
इथे मी कुल्हड घेतले. या कुल्हडला तुपाचे बोट लावण्याची गरज नाही, कारण ते इझिली आईस्क्रीम निघते. मी नेहमी बनवते, ही कुल्फी निघायला सोपी जाते किंवा मग आपण ती चमच्याने देखील खातो, त्यामुळे एवढं काही गरज पडत नाही त्यातून कुल्फी बाहेर काढायची. पण जो आईस्क्रीमचा मोल्ड घेतला आहे त्याला नेहमी तुपाचं बोट लावून घ्यायचं, म्हणजे मग ती निघायला सोपी जाते. आता एक एक करून मी सगळ्या भांड्यांमध्ये असं, तुमच्याकडे असेल त्या भांड्यामध्ये किंवा आईस्क्रीमचे मोल्ड असेल त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे बघा, एक एक करून मी यामध्ये काढून घेतलं आहे. आता इथे मिश्रण मी 3 कुल्हडमध्ये आणि 1 आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये काढलं आहे. आता हे सगळं आपण यामध्ये डिशमध्ये ठेवून देऊया आणि आता हे आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. त्याआधी आता आपण इथे त्याला काजू बदामाने थोडंसं डेकोर करून घेऊया. वरतून मी थोडे काजू बदामचे काप टाकले. हे बघा, छान अशी आपली आईस्क्रीम तयार आहे. आता बघता क्षणी खाऊ वाटते. इथं मी पेपरने रॅप करून घेतली आहे, तर तुम्हाला मी इथे दाखवते कशी केली आहे. हे बघा, असा पेपर लावला आहे, वरतून त्याला रबर बँड लावायचं आहे आणि त्याने छान पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे लवकर सेट होते आणि बर्फ फ्रीजमधलं त्यात जात नाही किंवा मग छान सेट व्हायला मदत होते. त्यानंतर आता उरलेलं मिश्रण थोडंसं उरलं होतं, ते आता मी तुम्हाला ग्लासमध्ये सेट करून दाखवते. तर इथे मी ग्लासला तूप वगैरे काही लावलेलं नाही आहे आणि स्टीलच्या भांड्यात लवकर सेट होते, मला असं जाणवलं ही आईस्क्रीम केल्यानंतर. आता हे बघा, रात्रभरासाठी मी ठेवलं होतं. आता मी इथं तुम्हाला सकाळी ओपन करून दाखवते सगळं. हे बघा, आता किती छान तयार झाली आईस्क्रीम, ही तुम्हाला मी पुढे दाखवते. पण ते आधी बघा किती छान टेक्स्चर आलं आहे आणि मस्त दिसायला किती छान दिसते. बाजारापेक्षा भारी आणि हेल्दी अशी घरच्या घरी तयार होते ही आईस्क्रीम कुल्फी आणि एकदम रबडी मलाईदार अशी रबडीसारखी टेस्ट लागते, बासुंदीसारखी. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, किती सुंदर अशी क्रीमी आईस्क्रीम दिसते आपली इथे. उन्हाळ्यामध्ये सहज घरी बनते अगदी इझिली. बघा, तुम्हाला मी चमच्याने काढून दाखवते. किती क्रीमी अशी आईस्क्रीम तयार झाली आहे आणि याची चव बासुंदी किंवा रबडीसारखी लागते. छान अशी कुल्फी आपली सेट झाली आहे. बघा, आता ग्लासमधली देखील मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, आता ग्लासमध्ये मी चाकूच्या साहाय्याने. तर हे सगळं आपण काढल्यानंतर, फ्रीजमधून काढल्यानंतर 10 मिनटं बाहेर ठेवायचं किंवा मग पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी त्याला ठेवायचं, सेट मोडला सेट होईल तो, आणि मग यानंतर आईस्क्रीम निघायला सोपी जाईल. आता ग्लासमधली देखील तुम्हाला मी इथे कट करून दाखवली. त्यावरतून थोडे काजू बदामचे तुकडे टाकले आणि बघा किती सुंदर दिसते आईस्क्रीम. आता त्यानंतर मी थोड्या वेळाने हे मोल्ड देखील काढले होते. आता ह्या मोल्डला हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. त्यामध्ये हलकीशी अशी ही आईस्क्रीमची काडी स्टिक घुसवून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, चोळून घ्यायचं आहे असं. आणि हे बघा किती अलगदपणे आपली आईस्क्रीम अशी कुल्फी मलाईदार क्रीमी स्वादिष्ट अशी तयार झाली आहे. आता ह्या अशा आईस्क्रीम एवढ्या सोप्या पद्धतीने घरी तयार होता आणि प्रमाणही खूप असतं, मन भरतं, पोटही भरतं. एवढं सुंदर ह्या आईस्क्रीम तयार होतात, तर कशाला मग बाहेरच्या आणायच्या. अशा छान छान रेसिपीसाठी आणि अजूनही मी तुम्हाला एक कॅरेमल आईस्क्रीम दाखवणार आहे, ती देखील बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली कुल्फी नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.